चालवला याला काही फारसा अर्थ मी तरी समजत नाही. सरकारचं भागभांडवल परत करणं हे सगळं काम या कारखान्याने केलं आणि प्रत्येक वर्षी 2 पैसे अधिकच देण्याचा प्रयत्न या कारखान्याने केलेला आहे. परंतु साखरेचे भाव हे नेहमीच सतत बदलत गेल्यामुळं कधी अधिक व्हायचे कधी कमी व्हायचे आणि साखरेच्या भावावर ऊसाच्या किमती अवलंबून असल्यामुळं अनेकदा कारखान्याची अडचण व्हायची. परंतु यावर्षी आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये कारखान्यांनी काही नवे नवे विक्रम प्रस्थापित केले. 13च्या वर रिकव्हरी ॲव्हरेज रिकव्हरी देणारा कारखाना मराठवाड्यातला दुष्काळी भागातला हे चित्र कधी आपल्याला फारसं पाहायला मिळालं नाही की जे बुडीत त्याला कर्ज म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये पैसे वसूल होतच नाहीत आणि त्यामुळे ते सगळे पैसे बँकेला आपल्या कर्जामध्ये दाखवावे लागतात. परंतु आपल्या बँकेचा व्यवहार एवढा उत्तम चाललेला आहे आपण की एनपीए आपण 0% ठेवलेला आहे. 0 एनपीए सहकारामधला हा एक आदर्श आहे. आणि म्हणून जी शिस्त आपण सुरुवातीपासून लावतो एखाद्या बँकेला कारण आपल्या आजूबाजूच्या बँकांच्या बद्दल चर्चा न केलेली बरी. साखर कारखान्याला उभारणीसाठी मदत करणारा केवळ एक मांजरा नाही. मांजराच्या नंतर विकास निर्माण झाला, रेणा निर्माण झाला, मारुती महाराज निर्माण झाले, बंद पडलेले कारखाने आपण मग प्रियदर्शनी असेल किंवा बालाघाट असेल तो सुरू करण्यासाठी नळेगाव सतत आपण त्याला मदतच करत आलोय आपण प्रत्येक वेळा. निलंगेकरांचा कारखाना असेल, किल्लारी असेल, या सर्व साखर कारखान्याला मदत करण्याचं काम हे या बँकेने केलं. असं नाही ठरवलं की केवळ मांजरात चालला पाहिजे आणि बाकीचे बंद पडले पाहिजे. हा उद्देश ठेवला नाही. उलट माझ्या काळामध्ये 3 नवे कारखाने या जिल्ह्यामध्ये आले. जे सुरू होऊ शकत नव्हते ते प्रियदर्शनी आणि बालाघाट आपण सुरू करू शकलो. त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आपण उपलब्ध करून दिला. आज ऊसाचं मोठं क्षेत्र या जिल्ह्यामध्ये वाढलं. गेले 2 वर्षामध्ये आपल्याला अतिरिक्त ऊस शिल्लक राहिला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उभ्या राहिलेल्या ऊसाला पेमेंट करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये घडलं. त्यामुळे पीक नाही आलं तरी पैसे. त्यामुळं मूळ शेतकऱ्याची जी चिंता आहे की माझं उद्या काय होईल ही चिंता दूर करण्याचं काम आपण केलं. तुम्ही कष्ट करत राहा, तुम्ही मेहनत करत राहा, अधिक पिकवा, सरकार मदत करेल. दुर्दैवाने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं, सरकार मदत करेल. हा जो आधार आहे सरकार